नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापिका सौ कल्पना सीताराम बनसोडे, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिरूर, पुणे. आज तुम्हाला HSC व्होकेशनल विभागाअंतर्गत जो इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी कोर्स आहे, त्यामधला जो 12वीचा पेपर 1 आहे, अप्लाइड इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, त्या विषयातील प्रकरण 4 मोटर, तर याविषयी मार्गदर्शन करणार आहे. हा मोटरचा जो टॉपिक आहे तो आवश्यक गुण 8 गुण आणि पर्यायासह 12 गुण असा एकूण 12 मार्काला हा टॉपिक आहे. याच्या अंतर्गत 1 मार्काचे 3 प्रश्न, 3 मार्काचे 2 प्रश्न आणि 4 मार्काचा 1 प्रश्न किंवा 6 मार्काचा 1 प्रश्न अशा पद्धतीने या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. तर सुरुवातीला DC मोटर म्हणजे काय किंवा त्या मोटरची रचना कशी आहे हे आपण पाहणार आहे. तर DC मोटर जसं नावाप्रमाणेच DC सप्लायवरती कार्य करणारी जी मोटर आहे त्याला DC मोटर म्हणतात. आणि मोटर म्हणजे काय, तर जे यंत्र विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत करते त्या यंत्राला मोटर असं म्हणतात. आता त्या मोटरची रचना, या रचनेवरती हा प्रश्न विचारला जातो की DC मोटरची सुबक रचनाकृती काढून नावे द्या व कोणत्याही 2 भागांची माहिती लिहा. हा प्रश्न 4 मार्काला विचारला जाऊ शकतो, फक्त आकृती विचारली जाऊ शकते किंवा मग कोणत्याही 2 भागांची माहिती अशा पद्धतीने 6 मार्काला विचारला जाऊ शकतो किंवा 4 मार्काला फक्त ह्या DC मोटरची रचना आपल्याला सांगायची. तर DC मोटरची रचना सांगत असताना किंवा आकृती काढत असताना पहिल्यांदा आपल्याला काय लक्षात घ्यायचे की हा बाहेरचा भाग जो आहे योक, तो काढायचा आपल्याला. योक म्हणजे हा योकचं कार्य काय आहे की तो संपूर्ण यंत्र जे आहे आतमधला भाग त्याला धरून ठेवण्याचं काम करतो. मेटल बॉडी जी बाहेरची आहे त्याला योक म्हणतात. तो संपूर्ण यंत्राला आधार देण्याचं काम करतो आणि शिवाय फ्लक्स वाहून नेतो. त्याच्यानंतर आतमध्ये हे पोल्स आहेत, NS पोल NS पोल असे 2 समोरासमोर पोल्स आहेत. ह्या पोल्सच्या मध्ये फिरणारा भाग आहे. तर हा योक, त्याच्यानंतर हा जो भाग आहे त्याला पोल शू म्हणतात. फील्ड पोल, त्या फील्ड पोलवरती जे वाइंडिंग आहे त्याला फील्ड वाइंडिंग म्हणतात. तर पोल शू वरती वाइंडिंग केलेलं असतं त्याला फील्ड वाइंडिंग म्हणतात. आणि मधला जो फिरणारा भाग आहे त्याला आर्मेचर म्हणतात. आर्मेचर हा अखंड नसून लहान लहान कंडक्टर्स पासून हा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारची ही DC मोटरची रचना आहे. आता ह्याचे जे भाग आहेत ते पुढील प्रमाणे. आता भागांचे कार्य आपल्याला सगळंच एका वेळेला नाही विचारलं गेलेलं आतापर्यंत, पण आपली तयारी ठेवायची आहे. सुरुवातीचा पहिला भाग जो सांगितला तुम्हाला तो योक आहे. हा योक दंडगोलाकार आहे. हा 2 महत्वाची कार्य करतो. कोणती, तर तो यंत्रास यांत्रिक समर्थन प्राप्त करतो आणि मशीनसाठी संरक्षण कवच म्हणून कार्य करतो. तसंच हा चुंबकीय रेषांना वाहून नेऊन पोल्सला पुरवण्याचं काम करतो, म्हणजे चुंबकीय रेषा याच्यामधून वाहतात. नंतर फील्ड पोल किंवा त्याला पोल कोअर असंही म्हणतात. वृत्तचित्ती आकाराचा भरीव भाग जो योकच्या आत असतो तो पोल कोअर आहे. तो कास्टील किंवा कास्ट आयर्नपासून तयार करतात. लॅमिनेट केलेली पोल शू कोअरवर बसवलेली असते. पोल शू हवेच्या पट्टीत चुंबकीय फ्लक्स पसरवतो, तसंच तो फील्ड कॉईलला आधार देतो. फील्ड वाइंडिंग आता जे सांगितलं तुम्हाला की पोल कोअरवरती ज्या पातळ तांब्याच्या तारा गुंडाळतात, जी कॉईल तयार करतात त्याला फील्ड कॉईल म्हणतात. जेव्हा फील्ड कॉईलमधून करंट वाहतो तेव्हा चुंबकीय फील्ड तयार होतं आणि म्हणून आर्मेचर फिरते आणि हे फिरतं चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी हे फील्ड वाइंडिंग वापरतात. त्यानंतर आर्मेचर कोअर, मोटरच्या मध्यभागी हा फिरणारा भाग आहे. आर्मेचर कोअर हा फिरणारा भाग आहे ज्याला रोटर असंही म्हणतात. तर मोटरच्या मध्यभागी किंवा मोटरमधला फिरणारा भाग कोणता आहे, 1 मार्काचा प्रश्न विचारतात त्याच्यावरती. तर त्याचं उत्तर हे आर्मेचर आहे. मोटर फ्रेमच्या मध्यभागी हा फिरणारा भाग आहे. यात बरेच कंडक्टर असतात. हे छोटे छोटे जे आकृतीमध्ये सुरुवातीला दाखवलेत तर ते अनेक कंडक्टर्स असतात त्याच्यामध्ये. जेव्हा आर्मेचर कोअर फिरतो तेव्हा कमी रिलक्टन्सचा चुंबकीय मार्ग हा आर्मेचरच्या उत्तर ध्रुवाकडून दक्षिणेकडे तयार होतो, दक्षिण ध्रुवाकडे. त्यानंतर आर्मेचर वाइंडिंग, आर्मेचर कोअरच्या खाचेत कंडक्टर बसवलेले असतात.
आणि ते जे वाइंडिंग आहे त्याला आर्मेचर वाइंडिंग म्हणतात त्या कंडक्टर्समध्ये. या कंडक्टरला चुंबकीय क्षेत्र मिळते तेव्हा फ्लक्स छेदले जाऊन EMF तयार होतो आणि त्याच्यामुळे करंट वाहून यांत्रिक प्रेरणा निर्माण करतो आणि म्हणून आर्मेचर कोअर फिरू लागतो. कॉम्युटेटर हा बाहेरच्या आर्मेचर कंडक्टर जे आहेत त्या आर्मेचर कंडक्टर आणि बाहेरील सर्किटमध्ये कॉन्टॅक्ट घडवून आणतो आणि आर्मेचर कंडक्टरपासून आलेले करंट गोळा करण्याचं हा कार्य करतो. ब्रशेस आणि बेअरिंग जे आहेत त्यापैकी ब्रशेस हे कॉम्युटेटरपासून प्रवाह गोळा करतात. करंट जो वेगवेगळ्या कंडक्टर्समध्ये तयार होतो तो गोळा करून बाहेरील मंडळाला जोडतो आणि कॉम्युटेशनसाठी मदत करतो. बेअरिंग आर्मेचरच्या योग्य अलाइनमेंटसाठी मदत करतो. तर अशा पद्धतीचं हे DC मोटरची रचना आणि कार्य आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे, DC मोटरची सममूल्य मंडळाकृती काढा व मोटरचे समीकरण लिहा. याच्यामध्ये DC मोटरची सममूल्य मंडळाकृतीमध्ये शंट मोटरची रचना घेतली जाते. याच्यामध्ये फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर हे दोघं समांतरमध्ये आहेत. फील्ड वाइंडिंगला हा DC सप्लाय दिलेला आहे. आर्मेचर त्याच्या समांतरमध्ये आहे. आर्मेचर कॉइलचा जो अंतर्गत रेजिस्टन्स आहे तो RA ने दाखवलेला आहे. याच्यामध्ये बॅक EMF तयार होतो तो EB ने दाखवला आहे. ह्या गोष्टी ह्या आकृतीमध्ये यायला पाहिजे. तुमच्या सममूल्य मंडळ आकृती जी आहे त्याच्यामध्ये हे फील्ड वाइंडिंग आलं पाहिजे. फील्ड वाइंडिंगमधून वाहणारा करंट हा इथं आला पाहिजे. फील्ड करंट हा आर्मेचर करंट आहे. EB RA हे दोन्ही दाखवायचे त्याच्यामध्ये आणि हे मोटरचं चिन्ह. तर अशा पद्धतीची आकृती ही काढायची आहे आणि त्याच्यासाठीचं सूत्र जे आहे म्हणजे मोटरचे समीकरण जे म्हणतात ते मोटरचं समीकरण ह्या पद्धतीने लिहितात. N = EDC - IARA भागिले K∅ आणि त्याचं एकक आहे RPM रोटेशन्स पर मिनिट. तर या ठिकाणी N म्हणजे मोटरची गती स्पीड ऑफ मोटर, EDC म्हणजे सप्लाय व्होल्टेज, IA आर्मेचर करंट, RA आर्मेचर रेजिस्टन्स आणि K हा कॉन्स्टंट आहे. तर अशा पद्धतीचं हे मोटरची मंडळाकृती सममूल्य मंडळाकृती आणि हे त्याचं समीकरण. आता ह्या समीकरणामध्ये किंवा आकृतीमध्ये जो EB हा भाग दाखवला आपण त्याला बॅक EMF म्हणतात. तर बॅक EMF म्हणजे काय, तर जेव्हा मोटरचा आर्मेचर फिरतो तेव्हा आर्मेचर कंडक्टर सुद्धा त्याच्यामधले फिरतात आणि म्हणून चुंबकीय फ्लक्स कापले जाऊन फॅरेडेच्या नियमानुसार त्या आर्मेचर कंडक्टर्समध्ये काय होतात, EMF तयार होतो. मात्र हा जो EMF तयार होतो तो लावलेल्या सप्लाय व्होल्टेजच्या विरुद्ध त्याची दिशा असते आणि म्हणून त्या EMFला बॅक EMF असं म्हणतात. हा बॅक EMF EB ने दर्शवतात आणि त्याचं समीकरण आहे EB = phi × ZNP भागिले 60A. तर इथे phi म्हणजे चुंबकीय फ्लक्स, Z आर्मेचर कंडक्टर्स त्याची संख्या लिहायची आहे, P म्हणजे पोलची संख्या, N हा मोटरचा वेग आहे. तर अशा पद्धतीचं हे बॅक EMFचं समीकरण आहे. त्यानंतरचा प्रश्न, DC मोटरच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. तर DC मोटरच्या वेगावर परिणाम करणारे घटक लिहिताना सुरुवातीला त्याचं सूत्र लिहिणं आवश्यक आहे. N = EDC - IARA भागिले K∅ RPM. ह्या सूत्रानुसार मोटरच्या वेगावर परिणाम करणारे घटक हे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. सप्लाय व्होल्टेज वाढवल्यास मोटरचा वेग वाढतो. आर्मेचर करंट वाढवल्यास मोटरचा वेग कमी होतो. फील्ड करंट वाढवल्यास मोटरचा वेग कमी होतो. N इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/phi आहे. आणि शेवट आर्मेचर रेजिस्टन्स कमी केल्यास मोटरचा वेग वाढतो. तर ह्याच्यामध्ये वेगावर परिणाम करणारे घटक लिहिण्यासाठी आधी सूत्र आणि त्याच्यानंतर प्रत्येक घटक स्वतंत्रपणे लिहायचे आहे. 3 किंवा 4 मार्काला प्रश्न विचारला हे 4 मुद्दे लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर आता हे मोटरचे प्रकार. त्यामधला पहिला प्रकार जो आहे शंट मोटरचे कार्य मंडळाकृतीसह स्पष्ट करा. तर शंट मोटर हा पहिला प्रकार आहे. शंट म्हणजे समांतर जोडणी आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये फील्ड आणि आर्मेचर हे दोन्ही एकमेकांच्या समांतरमध्ये आहेत. तर ही आकृती त्यासाठीची प्लस मायनस DC सप्लाय इथे दाखवायचा, फील्ड वाइंडिंग आणि हे आर्मेचर दोन्ही एकमेकांच्या समांतरमध्ये. हा त्याचा आलेख आहे. लोड नंतर थोडासा लोड लावला तर त्याची गती थोडीशी कमी होते असं दाखवले. साधारण कॉन्स्टंट स्पीड आहे या मोटरचं. शंट मोटरमध्ये
फील्ड वाइंडिंग व आर्मेचर वाइंडिंग समांतर असतात. फील्ड वाइंडिंग बारीक तारेची आहे. याचा सुरुवातीचा टॉर्क मध्यम असतो आणि हा टॉर्क जो आहे, टॉर्क म्हणजे थोडक्यात गती, तो जो जोर जाणवतो त्याला टॉर्क म्हणतात. तर या मोटरचा टॉर्क आर्मेचर करंटच्या समप्रमाणात बदलतो. N=EB/φ. लोड वाढवल्यास गती कमी होते. आणि ह्या मोटरचं वैशिष्ट्य काय आहे, तर या मोटरची गती स्थिर राहते आणि सुरुवातीचा टॉर्क कमी असतो. ह्या गोष्टी तिथं नमूद केल्या तर चांगले, आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे मोटरचा, तो सिरीज मोटर. सिरीज मोटरवरती हा प्रश्न विचारतात की सिरीज मोटरचे कार्य मंडळ आकृतीसह स्पष्ट करा. इथे सुद्धा तुम्हाला आकृती आणि त्याचा ग्राफ काढायचा आहे. तर आकृतीमध्ये सिरीज आणि शंटमध्ये काय फरक आहे? मग अशा आपण शंट मोटरमध्ये फील्ड आणि आर्मेचर हे समांतरमध्ये जोडले होते. तर आता काय करायचे, आर्मेचर आणि हे फील्ड वाइंडिंग हे सिरीजमध्ये जोडायचे, एकसर जोडणी. त्याच्यामध्ये हा फील्ड करंट, आर्मेचर करंट, बॅक EMF वगैरे ह्या गोष्टी दाखवणं आवश्यक आहे. इथं लिहायचे वरील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सिरीज मोटरचे फील्ड वाइंडिंग हे आर्मेचर वाइंडिंगच्या एकसर जोडलेले असतात. सिरीज मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जास्त असतो आणि ज्या ठिकाणी सुरुवातीच्या जास्त टॉर्कची आवश्यकता असते अशा ठिकाणी सिरीज मोटरचा वापर करतात. उदाहरणार्थ रेल्वे इंजिन, क्रेन यामध्ये हे DC सिरीज मोटर वापरतात. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, ट्रान्झिस्टर वापरून DC मोटरच्या वेग नियंत्रणाची मंडळ आकृती काढून कार्य स्पष्ट करायचे. तर या ठिकाणी ट्रान्झिस्टर वापरून, ट्रान्झिस्टर कोणता वापरला इथे, 2N3055 हा ट्रान्झिस्टर वापरलेला आहे. 2N3055 वापरून मोटरचे वेग नियंत्रण केलं जातं. हा ट्रान्झिस्टर आहे तो पॉवर ट्रान्झिस्टर वापरतात इथे, कारण मोटरचा वेग हा मोटरमध्ये वाहणाऱ्या करंटवर अवलंबून असतो आणि ट्रान्झिस्टरमधून वाहणारा करंट जास्त असतो. त्याच्यामुळे हा पॉवर ट्रान्झिस्टर काय करतो, जास्त करंट तो हाताळू शकतो. इथं कॉमन इमिटर पद्धतीने जोडणी केलेली आहे. मोटरच्या भोवती डायोड D जोडलाय हा, त्याच्यामुळे बॅक EMF नष्ट होतो. आता मोटरचा वेग जो आहे, तो मोटरचा वेग त्याच्यातून वाहणाऱ्या करंटवरती अवलंबून आहे. म्हणजेच मोटरमधून करंट कुठला वाहणार आहे, इमिटर करंट वाहणार आहे. इमिटर करंट हा बेस इमिटर व्होल्टेजवर अवलंबून आहे. आणि बेस इमिटर व्होल्टेज म्हणजे कोणतं, बेस इमिटरला व्होल्टेज कोणतं दिलं आहे, हे R2चं व्होल्टेज दिलेलं आहे. तर हे R2 व्होल्टेज जे आहे, VR2, त्याचं सूत्र आहे R2/R1 + R2 × VCC. R2चे मूल्य वाढवलं की VR2 वाढेल, त्यामुळे ट्रान्झिस्टरचे बेस इमिटर व्होल्टेज वाढेल आणि मोटरचा वेग सुद्धा वाढतो. जर R2चे मूल्य 0 असेल तर R2 0 राहतो, V2 0 होईल आणि म्हणून मोटरचा वेग सुद्धा 0 होईल. अर्थात मोटरचा वेग R2च्या किमतीवरती अवलंबून असतो. त्यानंतर पुढचा भाग जो आहे, हे त्याचं कार्य लिहिले आपण इथे. तुम्हाला हवं असेल तर हे कार्य वाचू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, मोटरच्या वेग नियंत्रणाची आवश्यकता का असते. वेग नियंत्रण का करायचं असतं मोटरचं, तर त्याचे काही उपयोग इथं खाली लिहिलेले आहेत. आपण नेहमी आपण वापरतो किंवा नेहमी आपल्याला माहीत असलेल्या व्यवहारामधला टेप रेकॉर्डर आहे. टेप रेकॉर्डर रेग्युलर मोडमध्ये म्हणजे प्ले मोड किंवा रेकॉर्ड मोडमध्ये स्थिर वेग असतो. मात्र ज्या वेळेला आपल्याला रिवाइंड किंवा फॉरवर्ड ऑपरेशन करायचे त्यावेळेला मोटरची गती जास्त असणं आवश्यक आहे. मग अशा वेळी इथं स्पीड कंट्रोलची आवश्यकता असते आपल्याला वेग नियंत्रणाची. त्यानंतर दुसरा चित्रपटाच्या प्रोजेक्टरमध्ये फिल्म एकसारख्या वेगाने फिरवण्यासाठी फिल्म प्रोजेक्टरमध्ये वापरतात. नंतर मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये ECG पाहिलं असेल तुम्ही, ECG काढतात ज्या वेळेला प्रिंट निघते ECGची, त्यावेळेला मोटर फिरून तो कागद फिरतो आणि त्या पेशंटचे जे काही आलेख असेल तो रेकॉर्ड तपासणी केलेला, तर ते त्या स्ट्रिप चार्टवरती तो पेपर खेचण्यासाठी ही मोटर वापरतात. कागद ओढला जातो, ते मोटर रोल फिरवतो आणि कागद बाहेर येतो प्रिंट होऊन, तर तिथे वापरतात. लिफ्टमध्ये मोटरचा वेग कमी ठेवावा लागतो. खूप जास्त वेग असेल तर काय होतं, मग उंच इमारतीच्या प्रवाशांच्या रक्तदाबावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मोटरचा वेग इथं कमी असण्याची आवश्यकता आहे. DC मोटरचा वेग नियंत्रित करून इलेक्ट्रिक क्रेन व ट्रॉली नियंत्रित करता येतात. नेहमी वेग नियंत्रित पाहिजे, बरोबर आहे, त्यासाठी हे वेग नियंत्रण आवश्यक आहे.
ॲक्सिडेंट्स, अपघात टाळण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांचा वेग महत्त्वाचा आहे. CD प्लेअरमध्ये वापरतात. CD प्लेअर, DVD प्लेअर इथं सुद्धा अचूक वेग नियंत्रण पाहिजे तिथे. स्थिर वेगानेच मोटर फिरली पाहिजे. सप्लाय कमी झाला, जास्त झाला, स्पीड कमी जास्त झालं नाही चालत. तर इथं शंट मोटरचा वापर करतात. तसंच लेथ मशीन आणि पंचिंग मशीन. तर हे अनेक उपयोग आहेत. ह्याच्यामध्ये वेग नियंत्रणाची आवश्यकता असते. 3 किंवा 4 मार्काला प्रश्न असेल, तर तुम्हाला 4 उपयोग लिहिणं आवश्यक आहे. तर 4 ते 5 उपयोग आपण नेहमीच्या व्यवहारामधले जे आहेत, ते लक्षात ठेवू शकता तुम्ही आणि तशी तयारी करता येईल. 4 तरी उपयोग आपल्याला तोंडपाठ असले पाहिजे. आणि आता ह्या DC मोटरवरचा शेवटचा विचारला जाणारा प्रश्न आहे, की DC मोटरचे वेगवेगळे प्रकार सांगून प्रत्येकाचे उपयोग लिहा. आयदर हा प्रश्न असा असतो, की DC मोटरचे वेगवेगळे प्रकार सांगा. मग प्रकार सांगामध्ये त्याच्यामध्ये हे प्रकार आहेत. DC सिरीज मोटर, DC शंट मोटर, DC कंपाऊंड मोटर हे प्रकार झाले. आणि मग त्याचे उपयोग प्रत्येकाचे. DC सिरीज मोटर ही रेल्वे इंजिनमध्ये वापरतात, क्रेनसाठी वापरतात. DC शंट मोटर आहे ती लेथ मशीन, सेंट्रिफ्युगल पंपमध्ये वापरतात. रेसिप्रोकेटिंग पंप हा एक उपयोग आहे त्याचा. आणि कंपाऊंड मोटर जी आहे ती रोलिंग मशीन, आईस मशीन, प्रिंटिंग प्रेस इत्यादीमध्ये ह्या शंट मोटरचा कंपाऊंड मोटरचा उपयोग करतात. तर अशा पद्धतीने आता आपण ह्या संपूर्ण मोटरच्या टॉपिकवरती किती प्रश्न आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ह्याचा थोडक्यात ओव्हरव्ह्यू केला. तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर हे प्रश्न आणि उत्तरे पाहिजे असतील तर त्याच व्हिडिओच्या लिंकमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ह्याची PDF ठेवलेली आहे. त्याच्यावरती काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित अचूक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा काही शंका असतील तर तुम्ही त्या विचारू शकता. HSC बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.